वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. काय काय उपक्रम केलेले आज वाढदिवसानिमित्त? उपक्रम म्हणायचं ठरलं तर हे तुम्ही युवकांची, माझ्या मित्रपरिवाराची संख्या बघू शकता. किती आम्ही एकजुटीने सगळे सोबत आहोत. सर्वांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी उभं राहणं, समाजसेवा करणं, कोणाला काही अडचण असलं त्याला साथ द्यायची, हेच आपली हे राहते. ओमसाई नगरमध्ये आम्ही अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना विचारलं शशीभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस आहे, तर सर्वांनी तुमच्या नावावर खूप चांगलं हे केलं आहे किंवा आमच्या याच्यामध्ये एकच भाऊ शशीभाऊ अशा पद्धतीने लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साहेब, माणसाचं काम बोलत असतं. बरोबर. जसं मी वागलो आहे तसं लोक माझ्याशी तेवढं मला माझ्यासोबत प्रेम करणार. माझं एकच ध्येय राहतं, सर्वांसाठी कधी पण उभं राहायचं. आज तसंच माझ्या वाढदिवसासोबत आमच्या सर्वांचे आधारस्तंभ अमोल भाऊ लोहकरे, मी त्यांचा एक कट्टर कार्यकर्ता आहे. ते माझे नेते आहेत. त्यांचा बी आज वाढदिवस साजरी करून मग आता इथं मित्रपरिवारामध्ये वाढदिवस साजरी करायला आलो आहे. आज आपला कितवा वाढदिवस आहे भाऊ? माझा 25वा वाढदिवस आहे. आज एवढ्या अल्पावधीमध्ये तुम्ही एवढ्या लोकांमध्ये प्रिय आहेत. अनेक लोक आम्ही पाहिले की ज्यांची 50शी उलटून गेलेली आहे, त्यांचंही काम आपल्या कामा इतकं नाही आहे. यामागे आपल्या मनातली कोणती भावना आहे जनतेप्रतीची? लहानपणीपासूनच कोणत्या न कोणत्या गोष्टीत कोणी सगळेजण प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी असतात. तसं माझं स्वप्न होतं लोकांसाठी जेवढं होईल तेवढं आपण जेवढं करू शकतो तेवढं करायचं. त्याच्यात समाजसेवा असो, कोणासाठी कधीही अर्ध्या रात्री मी उभा राहून जात असतो. हे तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता सगळ्यांना. आपल्या परिसरामध्ये अनेक कंपन्या आहेत. बरोबर. हा इंडस्ट्रियल एरिया म्हणून प्रसिद्ध आहे आणि तरुणांचे आजकाल अशा समस्या आहेत, त्यांच्या हाताला काम नाही आहे. त्यासाठी आपण काही तरुणांसाठी काही योगदान आहे आपलं? तरुणांसाठी योगदान म्हणायचं ठरलं तर मी तसा काही एवढा मोठा माणूस नाही. मी तरुणांसाठी उभा राहू शकतो. प्रयत्न करणार का? मी प्रयत्न करणार. मला जर काही समस्या आढळून आली मी त्याला नक्कीच त्याच्यासोबत उभं राहणार. बेरोजगारांना रोजगार वगैरे मिळवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार ना. आता भरपूर कंपन्यांमध्ये वॅकन्सी असते. आमदार साहेबाच्या माध्यमातून किंवा अमोल भाऊ लोहकरे यांच्या बम साहेब, प्रशांत भाऊ बम साहेब, आमदार साहेब आपले, त्यांच्या माध्यमातून व अमोल भाऊ लोहकरे यांच्या मदतीने मी नक्कीच सगळ्या तरुणांना साथ देईल. आता या पुढचा आपला काय संकल्प राहील जनतेसाठी, तरुणांसाठी? संकल्प शेवटपर्यंत हेच राहील, समाजसेवा व कट्टर बम साहेब व अमोल भाऊ यांचा कार्यकर्ता. तरुणांनी कोणता आदर्श घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे भविष्यामध्ये? तरुणांनी व्यसनाच्या आहारीने जायला पाहिजे आणि होत जेवढं होईल तेवढं आईवडिलांची सेवा व समाजासाठी उभं राहायला पाहिजे. पूर्ण समजा आपला पूर्ण एरिया, परिवार, गाव सगळ्यांना एकजूट राहायला पाहिजे. त्याच्याबद्दल किती बोल कमीच आहे की आता लहान भाऊच आहे माझा, तो घरात कमी आणि बाहेर जास्त राहतो. बाहेर म्हणजे त्याचा ना येण्याचा टाईम ना जाणं. तो समाजसेवामध्ये इतका व्यस्त आहे. हे मुलं स्वतःहून आलेले आहेत, यांना नाही कोणी कॉल केला. त्याचा वाढदिवस तर इतक्या उत्साहाने साजरा केला मुलांनी, तर त्यांनी प्रत्येक मुलाला एवढं जपलेलं आहे. त्यांच्या अडचणीत, त्यांच्या सुखादुःखात, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो अर्ध्या रात्रीही तसं त्यांनी सांगितलंच आहे की पहिला फोन याला येईल. मुलाला काही कोणतंही संकट येऊ, पैशाचं असो, आता छोटे मोठे वैयक्तिक कारण वाद असो, तर हा गेला तर छोटे मोठे वाद मिटवणं किंवा तुम्ही जसं बोलले बेरोजगारी, कंपन्यांमध्ये समजा मुलगा आहे ज्याची काम करायची खरंच वृत्ती असते ना, तर तो त्याची ओळखीने तो तिथेही कामं मुलांना लावून देतो. तर असंही कोणतं असं हे नाही आहे की तो तिथं कमी पडतोय किंवा कोणतं असं क्षेत्र नाही आहे की ते तिथं. आता त्याचं वय कमी, मूर्ती छोटी, कीर्तिमान अशातली गोष्ट झाली आहे. त्यांनी त्याचं नाव कमवलं आहे, कमी वयात त्यांनी यश मिळवलं आहे. खूप आता बोलण्याला म्हणजे शब्द नाही आहे, पण मग त्याच्याबद्दल किती केलं कमीच आहे. असो चांगलं. लग्नांची एवढी मोठा उत्साह आहे आणि भाऊच्या उदो करतात, ते वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतात, हे त्याचंच एक द्योतक आहे. सशीला तरुणांचं त्याचं प्रतिक्रिया आहे, त्या गोष्टीमुळे आलेले सगळ्या ओमसाई नगरवासियांकडून शशी चौधरीला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. त्याचं असं हे काम प्रगती करत राहावं, त्याने अशीच मित्रांना, लोकांना सेवा त्याची पुरावा. आज तुमच्या जवळच्या मित्रांचा वाढदिवस तुम्ही मोठ्या उत्साहात साजरा केला, काय याच्या पाठून? माझा हा लहानपणीपासून एकदम सोबतचा मित्र आहे.
आज एकदम मी आनंदात आहे. तो माझ्या मित्राचा एकदम जवळचा वाढदिवस आहे. तरी आम्ही सर्वांनी त्याचा वाढदिवस एकदम उत्सुकतेने साजरा केला. तरी आमच्या सर्व मित्रांकडून त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 2029च्या निवडणुकीमध्ये भाऊ आमदार म्हणून आपल्याला पाहण्याची इच्छा आहे. खूप 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 इच्छा आहे. असंच तो पुढं वाट चालत राहो. आमच्या सर्वांची तीच इच्छा आहे. तसं काही माझं नाही आहे. मी एक कार्यकर्ता आहे असं म्हटले तरी काय अडचण नाही. मी खूप मोठं बोलून गेले तुम्ही. राजकारणापासून जेवढा दूर राहील तुमचा शशी आमचा राहील. नाही असं काहीच माझ्या मनामध्ये नाही आहे. नाही बस फक्त एक अमोल भाऊ बोंबले साहेब बम साहेब यांचा कार्यकर्ता म्हणून मी राहील.